नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा। नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र। नेपाळच्या क्रीडा मंत्री, कृषी मंत्री रामनाथ अधिकारींचाही राजीनामा। आंदोलक नेपाळच्या संसदेमध्ये घुसले, संसद पेटवली। आंदोलकांकडून राष्ट्रपती भवनावरती दगडफेक। आंदोलकांचा लोंढा। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरती चाल करून गेल्याची माहिती। नेपाळमध्ये आंदोलनाचा बनवा आणखी भडकला। नेपाळच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गोळीबार। राष्ट्रपतींच्या घरालाही लावली आग। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका कायम। मंत्र्यांच्या घरात घुसून तोडफोड। गृहमंत्री आणि दूरसंचार मंत्र्यांचं घर जाळलं। नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांचा आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा। सरकारनं दबावाखाली मराठा आरक्षण GR काढला। मंत्री छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। सरकारनं GR मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा, भुजबळांची मागणी। मुख्यमंत्र्यांना दिलं मागणीचं पत्र। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं चुकीचं, भुजबळ भूमिकेवर ठाम। GR मधील मराठा कुणबी शब्दावर आक्षेप। ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा, भुजबळांची मागणी। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री राहणार उपस्थित। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गदारोळाची परंपरा कायम। संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याला शौमिका महाडिकांचा विरोध। संचालक मंडळावरील वाढता खर्च आणि इतर मुद्द्यांवरून सभेत गोंधळ। गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार। सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी तयार करणार, तर नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू। सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह नितीन गडकरींनी केलं मतदान। CP राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी आमने सामने। विरोधकांनी क्रॉस वोटिंगचं स्वप्न पाहत राहावं। आगे आगे देखो होता है क्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। ठाकरेंचे जवळपास सर्व आमदार आमच्या संपर्कात। शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमाडेंचा दावा। दसरा मेळाव्यानंतर आम्ही धमाका करणार, तुमाडेंचं वक्तव्य।